आहेत या कडक परफॉर्मन्स साठी. मंडळी, बैजू पैलवान हात सटकू तेल पुरस्कृत नाट्य अर्पण 2021 या सोहळ्यामध्ये आपण अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, ज्याचा तुम्ही आता आस्वाद घेणार आहात. पण तत्पूर्वी या सोहळ्यातला महत्वाचा क्षण सन्मानाचा, क्षण अभिमानाचा, अर्थात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा. आणि या वर्षीचा जीवन गौरव दिला जाणार आहे गेली 2.5 दशके रंगभूमीवर आपल्या अभिनयाने भारदस्त ठसा उमटवणारी अभिनेत्री, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री शलाकाताई सुभेदार यांना. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला मंच व्यवस्था बदलावी लागणार आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण एक मध्यंतर घेऊया. तोपर्यंत बाहेर वनिता खरात वडेवाले यांनी स्टॉल लावलेला आहे. त्यांच्या तावडीतून जर ते वडे सुटले असतील तर जरूर आनंद लुटा. घेऊया एक मध्यंतर. इथे लाव. हा ताई 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 या ताई. ताई नमस्कार. अरे असू दे रे. कसा आहात शलाकाताई? एकदम ठणठणीत आहे. या प्लीज बसा. आणि रंगमंचावर आलं ना की सगळ्या व्याधी अगदी पळून जातात. वा 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 ताई, प्लीज बसा ना ताई, प्लीज बसा. बसते बसते. ताई बाकी बऱ्या आहात? हो बरी आहे एकदम बरी. सर या सर प्लीज बसा. सर प्लीज बसा. हा का आला इथे? काय झालं ताई? हा कशाला आला इथे? ताई यांच्याच हस्ते आज तुमचा सन्मान होणार आहे ताई. हो का? मला जर अस्वस्थ वाटायला लागलंय. मी घरी गेले तर चालेल का? नाही ताई ऐका ना, 10 मिनिटात कार्यक्रम सुरू होणार आहे. काय झालं तुम्हाला? नको रे, मला जरा बरं वाटत नाहीये. मी जाते. ताई तुम्ही आता बऱ्या होतात, तुम्हाला लगेच त्रास होतो? नाही मला जरा बरं वाटत नाही. अस्वस्थ झाले. मी जाते. तुम्ही बसा ताई, तुम्ही बसा. मी डॉक्टर. वय झालं तरी अजून नखरे गेले नाही काय ग तुझे? सर हे असं मला बघून असे कसले हातवारे करतेस तू? सर हे मला ना याच्या हातून पुरस्कार घ्यायचा नाहीये. याला सांग मला ह्याच्या हातून पुरस्कार घ्यायचा नाहीये. मी मला कशाला बोलवलं याला इथे? अरे पण माझ्या हातून पुरस्कार जर घेतला तर काय बॉक्सणार आहे काय? ताई तुम्ही प्लीज बसा. सर प्लीज सर, आय रिक्वेस्ट सर, प्लीज असं बोलू नका. त्या तुमच्या शिष्य आहेत सर. शिक्षा हा माणूस माझ्या आयुष्याला. शिक्षा कसली डोंबल्याची. अरे हिने कधी मला गुरु मानलंच नाही. माझ्या शिबिरामध्ये आली होती ना तेव्हा अभिनयाच्या नावाखाली नुसती बोंब होती. राहू दे, तू नको सांगू. चलख म्हणायची, शलख म्हणायची. अगं नाव सांग म्हटलं तर खलका सांगायची. अरे 12 खडीपासून सगळा अभिनय मी शिकवलाय. अरे मला जर का माहित असतं की माझ्या हातून हिला पुरस्कार देणार मी आलोच नसतो. सर मला कळत नाही काय चाललंय सर, पण असं नका बोलू सर. तुम्ही त्यांचे अभिनयातले गुरु आहात. कसला गुरु म्हणायचं लायकीच आहे का तो? अरे ते कुठून त्याच्या त्या अभिनय शिबिरात गेले असं झालंय. मला चुकून जाहिरात वाचली आणि गेले मूर्खासारखी. तुला सांगते, नवरसातला करुण रसाची व्याख्या काय सांगतो माहितीये हा माणूस? करून करून दमलो की जो रस निर्माण होतो त्याला करुण रस म्हणतात. आणि आहारी अभिनय म्हणजे काय माहितीये का? ज्याचा अभिनय बघून आहार असं आपण म्हणतो तो आहारी अभिनय. ते तुमचे गुरु आहेत ना, त्यांच्यासोबत तुम्ही व्यावसायिक नाटकात पदार्पण केलं होतं. दुर्दैव माझं. ते तुमचं नाटक कुठलं बरं? ते नाही आठवत ना. बरं आहे रे. नाही आठवतंय. हे प्रीतीपरी तुझवरी, त्या नाटकात तुम्ही काम केलं होतं ताई. रोमॅन्टिक प्ले मधलं क्लासिक प्ले मानलं जातं ते. थर्ड क्लास नाटक होतं. माझ्या आयुष्यातलं फसलेलं नाटक रे माझं. मला ना लाज वाटते सांगायला सुद्धा की त्या नाटकाने माझ्या करिअरची सुरुवात झाली. थर्ड क्लास नाटक. आणि हा माझा हिरो शोभतो. हा हिरो
अरे तू मोठी ग 6 फुटाची पंजाबी दिसणारी बाई आहे. माझ्या एवढीच आहेस तू. अरे त्या काळात मी हिरो सारखा दिसायचो माहितीये तुम्हाला. अरे चालू नाटकात पोरी यायच्या आणि गालगुच्च घेऊन जायच्या. गालगुच्च नाही घ्यायच्या, त्या गालावर बुक्का मारायच्या. नीट बोल, ऐकू येत नाही रे असं म्हणून जायच्या. कळलं? तुम्हाला सांगतो माझ्या गाण्याला अशा टाळ्या यायच्या, टाळ्या. भास्कर आता थांबव म्हणून टाळ्या यायच्या. तू एकदा तरी शिट्टी वाजली या गाण्याला कोरस दिलं तरी काय काय. आजही मी ते गाणं बोलतो. अरे शिट्टी वाजली नगारी सुटली न पदर गेलाई वर न पोरी जरा चपून दांडा धर न पोरी जरा चपून दांडा क्या बात है, सर. शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली बाला गाडी सुटली आणि पदर गेलाई वर पोरी जरा आज तरी या सुराला तू सूर देऊन दाखव. पण मुळात नाटकात ह्या गाण्याची गरजच काय. तुम्हाला सांगते हे गाणं ह्याला चांगलं जमतं ना, म्हणून त्यामुळे सगळ्या नाटकांमध्ये ह्याचंही गाणं मध्ये मध्ये घुसळत असतो. हा उगाच आपलं काहीतरी, मला नाही याचं तोंड सुद्धा बघवत नाहीये कशाला आलाय. माझा तरी कुठं तुझं थोबाड बघायचंय. तिकडे. मला जर कळलं असतं ना हिचं मला तोंड बघावं लागल तर मी मोतीबिंदूचं ऑपरेशनच केलं नसतं. ऐका ना प्लीज मॅम सर ऐका ना, वातावरण खूप गंभीर होत आहे. म्हणजे हे सांग. ह्याला सांगा, गप्प आय एम रिअली बस सॉरी. बघा तुम्ही प्लीज चिडू नका. मला लक्षात येत आहे तुमची एकमेकांबद्दलची मतं जरा जहाल आहेत, पण आम्हाला असं वाटलं होतं की एकमेकांना पाहिल्यानंतर कदाचित वातावरणात गुलाबी रंग पसरेल. गुलाबी रंग ह्या जांभळ्याला बघून. मी समजू. अरे आकाशात ढग सुद्धा जमा व्हायला लाजतात याला बघून. कुठला गुलाबी रंग. नाही ऍक्च्युली काय म्हणजे आम्हाला असं कळलं होतं की ते तुमचं जे पहिलं नाटक होतं प्रीती परी तुझवरी, तेव्हा तुमच्यात प्रेम जुळलं होतं. टापू आहेत सगळ्या. कानावर आलं होतं माझ्या. मला असं काही माहिती नाही, पण मला खरंच असं वाटलं होतं की एकमेकांना समोर पाहिल्यानंतर कदाचित त्या जुन्या गुलाबी हळव्या आठवणी निघतील. आठवणी नाही रे, खपल्या निघतायत. खपल्या नळल्या आठवणी. ह्या कुठल्या ह्याच्या बरोबर रोमॅन्टिक सीन करायचं म्हणजे ना हिरोईनचा छळ व्हायचा. छळ. कुठल्या रोमॅन्टिक सीनची सुरुवात ह्या गाणी येते. हा काय संवाद आहे. कुठल्या सीनची सुरुवात. बरं आपल्या प्रिय घराला आणि प्रियसीला कोणी वसाडे असं कोणी हाक मारत. कंटाळा आला रे, शेवटी नाटक सोडून दिलं. सोडून नाही दिलं, हिला काढलं. आणि हिला का काढलं मी तुला सांगतो. थुकरट प्रताप. सर नाही सर, बाकी सगळं ठीक आहे सर. माझं नाव थुकरट प्रताप नाहीये सर. तेच ते पृथ्वी प्रताप. माहितीये काय नाटकातून काढलं माहितीये काय. अरे तुला सांगतो ही आहे ना डान्सच्या सिक्वेन्स मध्ये या वसारींनी मला उचलून डायरेक्ट पिठात फेकलं. तुम्ही यांना फेकलं. याचीच करणी आहे मेल्याची. चालू प्रयोगात तुला सांगते या माणसाने माझ्या हातात लव लेटर कोंबलं. मी नकार दिला तर अंधारात विंगेत येऊन मला चिमटे काढायचा आणि म्हणायचा हो बोल हो बोल हो बोल. कसं हो बोलणार. शेवटी मी त्याला निक्षून सांगितलं नाही आणि डान्स सिक्वेन्स मध्ये दिलं ढकलून पिटा. मला ह्याच्याकडनं पुरस्कार घ्यायचा नाहीये. नाही असं नका करू. तुम्हाला यांच्याकडून पुरस्कार घ्यावा लागेल. तसंच आपण योजलंय की मला नाही जायचं, मी जातो. तो 1 मिनिट सर प्लीज बसा ना. मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही 15 मिनिटाचं काम आहे फक्त प्लीज. मला नाही नको ह्याच्याकडनं पुरस्कार नाही ताई प्लीज ना, मी पाया पडतो ताई. हे बघा समोर ना मीडिया बसलाय, अख्खा पत्रकार जमलेत. तुम्ही गेलात ना तर तुमचीच नाचक्की होणार आहे. प्लीज 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 सर प्लीज. तिला सांग पाहिलं. मी सांगतो त्या शांत बसतील. ताई प्लीज तुम्ही काही बोलू नका. आणि सर तुम्ही पण काही बोलू नका. हा प्लीज. बाकी सगळी जबाबदारी मी घेतो. हा कर्तन द्यायला सांग रे. मंडळी
पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बैजू पैलवान हात सटकू तेल पुरस्कृत नाट्य अर्पण 2021 या कार्यक्रमामध्ये. आता तो क्षण आलेला आहे ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो. क्षण सन्मानाचा, क्षण अभिमानाचा, अर्थात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा. आणि आजचा जो जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तो ज्यांच्या हस्ते आपण देणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दादूस अर्थात अरुण कदम सर इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नमस्कार मी तुमचं सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक मेडा अरुण केदार. वा 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 मंडळी जोरदार टाळा पुन्हा एकदा. मंडळी अरुण कदम सरांची रंगभूमीवरची प्रदीर्घ कारकीर्द आपल्या सर्वांना ठाऊक आहेच, पण तरी सुद्धा मी एक अल्पसा परिचय करून देतो. चल रे गांडुळा वळू वळू या बालनाट्यातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. यातला त्यांचा गांडुळाचा रोल प्रचंड गाजला. पुढे जाऊन त्यांना बाल गांडूळ असंही संबोधलं जाईल. त्यानंतर बोक्याने खाल्ला खवा, हत्ती पादला माकड उडाला आणि त्यांच्या करिअरचं माइलस्टोन ठरलेलं चिवताई चिवताई आतून कडी लाव हे नाटक फार गाजलं. सगळी मेली दळबद्री नाटक दळबद्री. सगळी नाटकं पडली मेल्याची. पण मंडळी शेवटी हा अवलिया फार काळ रंगभूमीवर रमला नाही. रमूज दिला नाही त्याला, कोणी खेचला लोकांनी खाली. हेले सांगा मंडळी ह्या अवलियाने हळूहळू पुढे जाऊन नट घडवण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. आणि अशाच मोठ्या नटाच्या हस्ते आज आपण जीवन गौरव देणार आहोत शलाकाताई यांना. आपण सारेच जाणतो की शलाकाताई ह्या एक कुशल बुद्धिमत्ता असलेल्या गुणी अभिनेत्री आहेत. कुशल बुद्धिमत्ता अरे माठ बुद्धीची होती ती. त्याचा माठ फोडे ना मी आता. गप्प बस त्याला म्हणावं. सर प्लीज कशाला बोलतोय हा ऐका ना, मध्ये मध्ये? मीडिया अख्खा मीडिया आहे, प्लीज एकमेकांना असं बोलू नका प्लीज. हां मंडळी ताईंचा सुद्धा एक अल्पसा परिचय मी तुम्हाला करून देतो. ताईंनी सरांच्याच प्रीती परी तुझवरी या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. ताईंनी अभिनयाची सुरुवात अरुण सरांच्या तालमीतच केली. खोड ते वाक्य मेल्या. खोड. सॉरी पुढचं घेतो मी. त्यानंतर ताईंनी केलेली काही नाटकं जी फारच गाजली ती म्हणजे पती गेले खाटेखाली, कबूतर घुसलं कुशीत, या रावजी खाऊ सावजी. या नाटकांमधून ताईंनी रंगभूमीला मोठं योगदान दिलं. योगदान नाही, रंगभूमीवर कर्ज चढवले तिने. योगदान म्हणे सांगते मोठी. गप नाही. मंडळी तुम्ही पाहू शकता या गोड गुरु शिष्याची जोडी आज इथे उपस्थित आहे. मी महाराष्ट्राचे लाडके दादूस अरुण कदम यांना विनंती करतो की त्यांनी या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी शलाकाताई सुभेदार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. सर 15 मिनिट फक्त. वा 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 मंडळी तुम्ही पाहू शकता काय कमालीची गिव्ह अँड टेक आहे. वा वा या गुरु शिष्यांमध्ये कमालीची गिव्ह अँड टेक आहे. मी पुन्हा एकदा अरुण कदम सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपूर्वक शलाकाताईंचा सत्कार करायचा आहे. ही ट्रॉफी त्यांना द्यायची आहे आणि त्याआधी आपण त्यांना ही शाल सुद्धा द्यायची आहे. शाल व श्रीफळ हे घ्या अरुण सर. मंडळी जोरदार टाळ्या. हा एक अनोखा क्षण इथे आपण पाहत आहोत. जोरदार टाळ्या असल्या पाहिजेत. मंडळी आता मंडळी असं म्हटलं जाईल की
अरुण सरांच्या शिबिरात जर एखादा विद्यार्थी उच्चार चुकला तर ते त्यांना वस्तू फेकत असत. कदाचित त्यांना त्याची आठवण झाली. अरुण सर, तुम्ही प्लीज त्यांना सन्मानाने पुष्पगुच्छ द्या. मला ना नको या पुरस्कार.